आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःकडे लक्ष द्या. येस, आपण बऱ्याचदा दुसरे काय करतायत, दुसरे कसे करतायत यावर लक्ष देत राहतो आणि आपण स्वतः काय करायला हवं याकडे दुर्लक्ष करत राहतो. मला असं वाटतं की आयुष्य जगताना आपण दुसऱ्याचं काय चाललं आहे दुसऱ्यामध्ये डोकावण्यापेक्षा ती ऊर्जा, तो वेळ आपण आपल्या स्वतःवरती लक्ष केंद्रित करायला द्यायला हवा आणि ती ऊर्जा आपण स्वतःच्या कामामध्ये वापरायला हवी. तुम्ही स्वतःही अनुभव घेतला असेल की बऱ्याचदा काय होतं की आपण दुसऱ्याचं पहिलं पाहायला जातो की येस, हे असं आहे, तो असं काय करतो आहे का, की ते असं केलं जात आहे तर काय आहे, म्हणजे या दुय्यम गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित करतो आणि आपलं त्यामुळे काय होतं, आपलं स्वतःवरती लक्ष देण्याचं आपलं जो वेळ आहे ना तो नको त्या तिकडे खर्ची होतो, ती ऊर्जासुद्धा खर्ची होते आणि आपण दुसऱ्याचं पाहून ते स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायला बघतो किंवा तिकडे काय आहे चाललं आहे तर ते आपल्याकडे का नाही या गोष्टीकडे आपण अजून लक्ष द्यायला लागतो आणि आपलं स्वतःकडे असलेलं जे काही ज्ञान आहे, जी काही मेहनत घ्यायची आपली वृत्ती आहे तिकडे आपली ऊर्जा कमी लागते आणि त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला मिळायला हव्यात आपल्या स्वकर्तृत्वावरती, आपल्या स्वतःच्या ऊर्जेतून ते आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपण तर मग आपलं आयुष्य असं जात असताना आपण दुःखी होत राहतो आणि दुःखी होतो की यस दुसऱ्याला कसं मिळत आहे या विचारात. त्यामुळे आयुष्य हे जगताना दुसऱ्याकडे लक्ष कमी द्या, दुसरा काय करतो आहे तेही सोडून द्या, त्यापेक्षा स्वतःवरती लक्ष केंद्रित करा, स्वतःवर फोकस करा, स्वतःच्या ऊर्जेकडे लक्ष द्या, स्वतःला कसा वेळ आपल्याला मिळायला हवा चांगल्या गोष्टी करून घेण्यासाठी यावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे हा होता आपला आजचा चिंतनाचा विषय की आपल्याला स्वतःवरती लक्ष केंद्रित करायचं आहे, स्वतःच्या ऊर्जेवरती काम करायचं आहे. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.